छान दिसतेस. थँक्यू वेदाचे बाबा. फक्त साडीच्या निऱ्या नीट केल्यास की बरं दिसेल. हो. मी काम करते, अनन्याताईंना बोलवते, कारण ते मला वाकून नाही करता येणार आहे. ए अनन्या, अनन्या कशाला, ती म्हणजे बिझी आहे. मी करतो. नाही नाही नको, तुम्हाला नाही जमणार. अगं ते काही रॉकेट सायन्स नाही आहे. फक्त त्या घड्या नीट करायच्यात. मी करू शकतो. तू बघ मी कसं करतो ते. तू बघ. थांब. सॉरी. नाही ठीक आहे. तू घरच्या सोहळ्यामध्ये उत्साहाने सहभागी होतीयस, पण तुझ्या मनात घालमेल सुरू आहे ते दिसतंय मला. तुझं सिक्रेट काय ते मला माहित नाही. तू ते मला का सांगत नाहीयेस तेही मला माहित नाही. आणि चोख. पण त्याहून जास्त इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की तुला कधीही कसलीही गरज लागली तर मी असेन सोबत. तुझ्यावर मी कुठलंही संकट कधीही येऊ देणार नाही. आणि होईल तितकं मी तुला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करेन. हा शब्द आहे माझा. तू काळजी करू नकोस. राधा तू कुठे आहेस? राधा तू कुठे आहेस बाळा? तू कुठे आहेस? तिकडे काय चाललंय मला काहीच कळत नाही. माझी राधा सुरक्षित आहे की नाही मला कळायला हवं. मला शोधायला हवं. माझी राधा कुठे आहे? माझी राधा कुठे आहे? हे आई गंबाबाई हा केला माझ्या धाव. हे आई गंबाबाई हा केला माझ्या धाव. अन भरलाय तुझा मांड आई गोंधळाला यावं. भरलाय तुझा मांड आई गोंधळाला यावं. मांड आई गोंधळाला यावं. भरलाय तुझा मांड आई गोंधळाला
कौल दिलंय साई की माया माझी बहीण नाहीये. या गोंधळातून मला मार्ग दाखव आई, मार्ग दाखव. आज अंबिका माझ्या कवडीत कैद होणार. मीरा, तू क्या आहेस? हो, तू अजूनही मला टेन्शन मध्ये दिसतेस मीरा. नाही असं काहीच नाहीये. जगातलं बेस्ट कपल दिसताय तुम्ही दोघं. नजर नको लागायला. अथर्वची बायको म्हणून इथे बसण्याचा हक्क माझा होता. या नालायक मीराने तो हिसकावून घेतला. लवकरच तुला याचं उत्तर मिळेल मीरा. अंबिकाचा आत्मा कवडीमध्ये बंदिस्त करावा लागणार आहे. परवा विजयादशमी आहे. त्या आधीचा काळ आपल्यासाठी अनुकूल आहे, लक्षात ठेव. मंजिरी, सगळ्या गोष्टी वेळेत व्हायला हव्यात. काय झालं मंजिरी? काय वेळेवर व्हायला हवं? हे गोंधळाचा कार्यक्रम सगळा वेळेवर व्हायला हवा, व्यवस्थित व्हायला हवा, नाही का? डोंट वरी, सगळं व्यवस्थित होईल.